स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। वक्त हो चुका है बुलेटिन का, तो आइए शुरू करते हैं बड़ी और खास खबरों का सिलसिला। भंडारा जिले के पबनी तालुका में पबनी नीलज राष्ट्रीय महामार्ग पर स्ट्रीट लाइट्स के चालू न होने के कारण विदर्भ युवा क्रांति संगठन ने जवाहर गेट पर आंदोलन किया। संगठन ने मांग की कि महीनों पहले पूरा हुआ स्ट्रीट लाइट्स का काम अभी तक शुरू नहीं किया गया है, जिससे दुर्घटनाएं और सुरक्षा की समस्याएं उत्पन्न हो रही हैं। प्रशासन को कई बार निवेदन दिया गया, लेकिन कोई ठोस कदम नहीं उठाया गया। 15 दिनों के अंदर स्ट्रीट लाइट्स को चालू करने का आश्वासन दिया गया, जिसके बाद आंदोलन वापस लिया गया। यदि समय पर काम पूरा नहीं हुआ तो संगठन और भी तीव्र आंदोलन करेगा। भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल यनोरकर की रिपोर्ट। भंडारा जिले के पबनी तालुका में गांधी विद्यालय में जागर नशा मुक्ति अभियान के तहत वक्तृत्व स्पर्धा आयोजित की गई। इस स्पर्धा में विद्यार्थियों ने मद्यपानाचे दुष्परिणाम विषय पर अपने विचार प्रस्तुत किए और व्यसनों से दूर रहने का संकल्प लिया। इस पहल में समाज के व्यसन मुक्ति के प्रति जागरूकता बढ़ाने में मदद मिलेगी। भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल यनोरकर की रिपोर्ट। भंडारा में ओबीसी सेवा संघ और ओबीसी महिला सेवा संघ ने भंडारा जिले में ओबीसी छात्रावास में सुरक्षा और सुविधाओं की मांग को लेकर जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा। संघ ने नागपुर में ओबीसी छात्रावास में हुई घटना की निंदा की और दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग की। ज्ञापन में छात्रावास में सीसीटीवी कैमरे लगाए जाएं, स्थायी सुरक्षा गार्ड तैनात किए जाएं, प्रवेश प्रक्रिया त्वरित शुरू की जाए जैसी प्रमुख मांग शामिल है। जिलाधिकारी और पुलिस अधीक्षक ने मांगों पर विचार करने और कार्रवाई करने का आश्वासन दिया। वही मांगे पूरी न होने पर बड़े आंदोलन की चेतावनी दी गई है। काय सांगाल आज तुम्ही ओबीसी हॉस्टेलला भेट दिली, काय नेमकं निमित्त? निमित्त असे की आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यामध्ये या 2 दिवसा अगोदर महिला वसतिगृहामध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना म्हणजे रात्रीच्या 3 वाजे घडलेली आहे। 2 टवाळके मुलं त्या हॉस्टेलमध्ये गेले आणि मुलींना छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलींच्या जागृतीप्रमाणे ती अप्रिय घटना घडलेली नाही आहे। तर त्या भीतीपोटी आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये जो महिला वसतिगृह आहे ओबीसींच्या मुलींसाठी त्याची पाहणी म्हणून करण्यासाठी आम्ही ओबीसी क्रांती मोर्चाचा आमचा पूर्ण पथक इथं आलेला आहे। आणि पाहणीमध्ये पाहण्यात असं आलेलं आहे की वसतिगृहाला सीसी कॅमेरे नाही। मुलींच्या संरक्षणासाठी समजा जर पडोशी लोकांनी काही मदत करतो म्हणला तर ते सायरन पाहिजे, ती नाही। दामिनी पदक येते परंतु 15-20 दिवसानंतर एकदा येते। तर तुमच्या माध्यमातून अशी माझी मागणी आहे की दामिनी पदक रोज रात्रीला एक तरी फेरी मारायला यायला पाहिजे। आणि महिला तर इथं गार्ड आहेतच, परंतु महिलांसोबत एक पुरुष गार्ड द्यायला पाहिजे अशी मी तुमच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करतो। मी ओबीसी क्रांती मोर्चा तालुका अध्यक्ष आणि आम्ही हे ओबीसी वसतिगृह आहे त्याला भेट देण्यात आलेलो आहोत। नागपूरमध्ये जी आता घटना घडलेली आहे त्याबद्दल आम्हाला पण वाटलं की भंडाऱ्यामध्ये अशी घटना अजून व्हावी नाही, म्हणून आम्ही इथं भेट द्यायला आलो आणि इथे काय काय सोयी असायला पाहिजेत हा सुद्धा आम्ही बघायला आलो होतो। तर आमच्या महिला ओबीसी क्रांती मोर्चाच्या आम्ही सगळे संघटनेनी इथे भेट दिली आणि आम्हाला असं वाटतं की इथे कॅमेऱ्याची सोय नाही आहे, रात्रीचा एक गार्ड असायला पाहिजे आणि दामिनी पथक हा पर दिवशी आलेला पाहिजे। रात्री जसं एक फेरी टाकलं तर यांना पण थोडंसं एक हे राहणार, एक अलाराम पाहिजे की कुणी अगर बालदिवालीवरून कोणी उडी मारून आला तर त्यांची सोय त्यांनी त्या हडबडीमध्ये, जसं आम्ही लेडीज आहोत आम्हाला हडबडीत सुचलं नाही तर कमी कमी स्विच तरी दाबायला आम्हाला ते सुचेल आणि त्या याच्यानी आजूबाजूच्या परिसरातले लोक ते मदत करायला निघतील। म्हणजे ह्या 2-3 सोयी सरकारने ओबीसी वसतिगृहाला करून दिलं पाहिजे। भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल यनोरकर की रिपोर्ट। डोंबिवली की रिक्शा संगठन कृति समिति ने आज उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल को एक विस्तृत ज्ञापन सौंपा। ज्ञापन में आरटीओ कार्यालय में जारी भ्रष्टाचार, लूटपाट और अन्याय की गंभीर शिकायतें दर्ज की गई हैं। समिति का आरोप है कि आरटीओ कार्यालय में विशेष दलालों को रिश्वत दिए बिना कोई काम संभव नहीं है। साथ ही रिक्शा संगठनों के पदाधिकारियों को भी अपमानजनक व्यवहार और धमकियों का सामना करना पड़ता है, जिससे आम रिक्शा चालक आर्थिक और मानसिक रूप से पीड़ित है। ज्ञापन सौंपने के दौरान डोंबिवली की प्रमुख रिक्शा संगठनों के कई पदाधिकारी उपस्थित थे, जिनमें डोंबिवली रिक्शा चालक मालक संगठन,
कार्याध्यक्ष दत्ता मालेकर, सर चिटनीस प्रमोद गुरव आदि शामिल रहे। इसके अलावा डोंबिवली की सभी प्रमुख रिक्शा संगठनाओं के पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। त्यांचे नेमके काय विषय आहेत आणि त्यांनी तुमच्यावरती जे काय आरोप केले ते किती निघाले? रिक्षा संघटना कृती समिती डोंबिवलीचं आज निवेदन प्राप्त झालेले आहे। सदर संघटनेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा चालू आहे। त्यांच्या काही मागण्या आहेत, आरोप म्हणता येणार नाही, मागण्या आहेत त्यांना स्क्रॅपची सुविधा उपलब्ध करून हवी आहे। तसेच काही मोबाईल नंबर अपडेटच्या संदर्भात त्यांचे काही पर्टिक्युलर कर्मचाऱ्याच्या विरोधात तक्रारी आहेत, स्क्रॅपच्या बाबत तक्रारी आहेत, तर त्या तक्रारीचं निराकरण करण्यासंबंधी चर्चा सध्या चालू आहे। तर जर कुठला कर्मचारी वगैरे जर विनाकारण कुठल्या गोष्टीला त्रास होत असेल तर त्याची मी दखल घेईल आणि त्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई पण होईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की स्क्रॅपचा जो विषय आहे तर त्याच्यावर अद्याप चर्चा सुरू आहे। त्याच्यामध्ये रिक्षावाल्यांची ऍक्च्युली ऑटोधारकाची सोय होण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात येईल। मागेही एक परिपत्रक काढलेलं आहे, त्या परिपत्राच्या अनुषंगाने आणखी काही सुधारणा करून आपल्याला नवीन एक परिपत्रक जारी करून सर्व रिक्षा चालकांना सोय होईल या दृष्टिकोनातून आपण काम करतो। सर, अनेक कार्यालयामध्ये जे क्लार्क आहेत ते अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी आहे, काही ठिकाणी पैसे घेतल्याचा आरोप पण अनेक संघटनांनी लावलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई झाली नाही तर बंदचा इशारा आणि आंदोलनाचा इशारा देखील निवेदनामध्ये दिलेला आहे। आंदोलनाचा इशारा निवेदनामध्ये दिल्याचं दिसून येत आहे, पण बंद करण्यासारखी अशी कोणतीही घटना नाहीये। तरी नागरिकांना पण माझं आव्हान आहे, कुठल्याही दलालाकडे जायची गरज नाही। आपल्या कार्यालयामध्ये सर्व QR कोड स्कॅनर लावलेले आहेत। तसेच परिवहन.gov.in या वेबसाईटवर जाऊन पण तुम्ही फॉर्म भरून कार्यालयात येऊ शकता। तसेच QR कोड स्कॅनरच्या माध्यमातून पण आपण डायरेक्ट स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून कार्यालयात जमा करू शकतो। काही क्लार्क अनेक वर्षापासून एकाच जागेवरती आणि काही लोक पैसे मागत असल्याचा RTO अधिकाऱ्यांकडून त्याचाही आरोप लावला आहे। पैसे कुणीही मागत नाही, कार्यालयामध्ये फी ऑनलाईन स्वरूपात भरलं करण्यात येत आहे। ठीक आहे, चालेल, थँक्यू। काय निवेदन देतात? आपण कालच पाहिलेलं आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ज्या घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना ठिकाणी लाचलुचपत खात्याने पकडलं आणि तोच प्रकार बरेच दिवस ऐकतोय की उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण या ठिकाणी अशाच प्रकार चालू आहेत। मध्ये तो दिगंबर गिराम आणि इथले कोणते गांगोटे वगैरे कोणते अधिकारी असतील, एकाचं नाव घेण्यापेक्षा आता अशी माळच आहे, त्या नावं किती घ्यायची आणि या सगळ्यावरती वचक बसला पाहिजे। म्हणून उपप्रादेशिकचे जे प्रमुख आहेत बारकुल साहेब, त्यांना भेटायला मी ते कृती समिती डोंबिवलीच्या वतीने आलेलो आहोत। त्यांना इशारा देतोय की तुम्ही ज्या काही बाबी आहेत त्या जशा आहेत, आम्ही शांततेने चाललोय, आपणही शांततेने काम करावं याचं त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही निवेदन घेऊन आलो आहे आणि त्या निवेदनाची प्रत हे तुमच्याकडे पण एक आम्ही देणार आहोत। नेमकं काय इशारा आहे यांनी लक्षणात? विचार आहे की या ठिकाणी होत असलेला जो भ्रष्टाचार आहे, हा भ्रष्टाचार यांच्याकडनं थांबला नाही तर याच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन उभं केलं जाईल याचा इशारा देण्यासाठी आलो। कल्याण RTO परिक्षेत्रामध्ये सर्व डोंबिवलीतील आमच्या कृती समितीच्या वतीनं आज या ठिकाणी RTO अधिकारी यांना निवेदन देत आहोत। कारण इथे आमच्या रिक्षा चालकांचे जे काही प्रश्न आहे, आम्ही कायद्याप्रमाणे सर्व कागदपत्र देऊन सुद्धा इथे लाच मागितली जाते आणि हे वारंवार आम्ही साहेबांच्या लक्षात आणून सुद्धा साहेब त्याकडे दुर्लक्ष करत आहेत। आता आम्हालाही संशय लागलाय, त्यांचे कर्मचारी आणि इतर काही इथली मंडळी यांची संगनमत आहे असं आम्हाला वाटतं। आज आम्ही त्यांची भेट घेऊन निवेदन देतोय, पण 15 दिवसात सुधारणा न झाल्यास आम्ही डोंबिवली कृती समितीच्या वतीनं मोठं आंदोलन छेडणार आहोत। कोण लाच मागते, किती मागते? सर्व कर्मचारी आहेत, त्याचा तक्ताही आमच्याकडे आहे। त्याप्रमाणे आम्ही मागच्या 2-4 वर्षापूर्वी असाच प्रकरण या लोकांनी या कर्मचाऱ्यांकडून होत असल्यामुळे आम्ही डोंबिवलीच्या इंदिरा गांधी चौकामध्ये त्यांचा जो दर फलक आहे तोही लावला होता, पण त्यानंतर हे बंद झालं होतं। पण आता तेच चालू झालंय परत। कर्मचारी इथले कुठल्या डिपार्टमेंट यांचंच आमच्या रिक्षा ऑटो सेक्शनचे जे कर्मचारी आहेत ते सर्व पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही असं आमच्या दिगंबर गिराम म्हणून आमचा एक पदाधिकारी आहे, याला बोलण्यात आलं। 31/6/2025 रोजी
साळवी साहेब ARTO आहेत यांच्या दालनाचा प्रकार घडला पाहिजे तर त्या दिवसाचे CCTV फुटेज आपण चेक करावे. माझं नाव दत्ता माळेकर, भाजपा रिक्षा युनियनचा मी कार्याध्यक्ष आहे. कल्याण से सीनियर संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर में दो प्रकार के दर्शन होते हैं, एक निशुल्क दर्शन और दूसरा दान कतार। इसके लिए मंदिर परिसर में एक दर्शन पाम काउंटर और ऑनलाइन सिक्का प्रणाली है। मंदिर परिसर में दर्शन पास को बेचा जाने की जानकारी मिलते ही पुलिस अधीक्षक बाला साहेब पाटिल ने अतिरिक्त न्यायाधीश सचिन बंसाली के निर्देश पर पुलिस को अनियमितताओं का पर्दाफाश करने और उनके खिलाफ सख्त कार्रवाई करने के निर्देश दिए। गुप्त सूचना के आधार पर त्र्यंबकेश्वर क्षेत्र में कुल 5 लोगों को गिरफ्तार किया गया। वे ऑनलाइन बड़ी रकम ऐंठने के लिए फर्जी पहचान पत्र का इस्तेमाल कर रहे थे। जरूरतमंद श्रद्धालुओं को 200 रुपए प्रति व्यक्ति की दर से फर्जी पास बेच रहे थे। आरोपी त्र्यंबकेश्वर तहसील के निवासी दिलीप नाना झोले, सुदाम राजू बदादे, समाधान झुम्बो चौथे, शिवराज दिनकर आहेर, मनोहर मोहन शिवरे को गिरफ्तार किया गया। यह कार्रवाई पुलिस अधीक्षक बाला साहेब पाटिल, अतिरिक्त पुलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उप विभागीय पुलिस अधिकारी वासुदेव देसले, स्थानीय अपराध शाखा के पुलिस निरीक्षक रवि मगर, त्र्यंबकेश्वर पुलिस थाना प्रभारी महेश कुलकर्णी, सहायक पुलिस निरीक्षक गावित, पुलिस हवलदार जादव, मुलाने, ठाकरे, बुराडे, राठौड़ ने की। नासिक से सीनियर संवाददाता प्रकाश खैरे की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।